संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ, ओबीसींवर अन्याय होत असल्याची घोषणाबाजी, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमात काही लोक नारेबाजी करतात, यापेक्षा मोठा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असू शकत नाही. संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी. मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. भेटीत कबूतरखान्याच्या मुद्द्यावर चर्चा, सूत्रांची माहिती. राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून भारत-पाक मॅचवरून केंद्र सरकारला लगावला टोला. पहलगाम हल्ला आणि भारत-पाक क्रिकेट सामन्यावर व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार. नगरसेवकांच्या बैठकीत शिंदेंचा विश्वास. तर आत्तापासूनच कामाला लागा, कोणतीही अडचण असेल तर थेट माझ्याशी संवाद साधा, शिंदेंच्या सूचना. निवडणुका आल्या आणि गेल्या. कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली पण पूर्ण झाली नाहीत. मात्र आम्ही ठरवलं होतं की रेल्वे आणली. पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्ष टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव. मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा होणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ट्रम्प यांनी फोनवरून मोदींना शुभेच्छा देत दिल्या मोदींच्या कार्याचा उल्लेख करत शुभेच्छा. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्र सोडून इतर सगळ्या वृत्तपत्रांना शिंदेंची जाहिरात. मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रातून खास शुभेच्छा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. तुम्ही ब्रँड नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. अखेर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज शुभारंभ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याला रेल्वे सेवा सुरू होणार. कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीचं दर्शन आज राहणार बंद. नवरात्रोत्सवानिमित्त मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम घेण्यात येणार हातात. पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. केंद्र सरकार, भाजप आणि राज्य सरकार विविध योजनांचा शुभारंभ मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं करणार आहेत. स्वस्थ नारी सशक्त कुटुंब अभियानांतर्गत पंतप्रधान मोदी 75,000 आरोग्य शिबिरांची सुरुवात करणार असून ही शिबिरं 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. भाजपकडनं सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आणि इतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातही 75,000 तरुणांना रोबोटिक्स आणि AI सारख्या स्किल्स प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून दीर्घ चर्चा झाली. ही चर्चा पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमधील अलीकडच्या व्यापार तणाव कमी करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. भारत अमेरिका संबंध आणि युक्रेन संघर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
तर पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडिया हँडलवरनं पोस्ट करून डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की माझ्या मित्रा राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं तुमच्या फोन कॉलबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या पुढाकाराचं आम्ही समर्थन करतो, अशी पोस्ट पंतप्रधान मोदी यांच्याकडनं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगभरातनं मोदींवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ज्यावेळेला फोनवरून ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या त्यावरती पंतप्रधान मोदी यांनी एक पोस्ट केलेली होती. माझ्या मित्रा राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं तुमच्या फोन कॉलबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या पुढाकाराचं आम्ही समर्थन करतो, अशी एक्सवरनं पोस्ट पंतप्रधान मोदी यांची. तर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली. विशेष म्हणजे शिंदेंनी ही वाढदिवसाची जाहिरात देताना सामना वृत्तपत्राला मात्र वगळलं. सामनामध्ये शिंदेंनी जाहिरात दिलेली नाही. इतर सर्व वृत्तपत्रांमध्ये मोदींचं अभिष्ट चिंतन करणाऱ्या जाहिराती शिंदेंनी दिल्या. मुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती असून यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅबचं उद्घाटन अजित पवारांनी केलं. मात्र या दौऱ्याच्या वेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून देखील अजित पवारांनी गुत्तेदारांना चांगलंच सुनावलं. संबंधितांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला. पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे. आता नवं कोरं इथं टाक दिसतोय तुम्ही, आपल्या आणली दिली टाक असं करा. इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती, ही दिसली नसती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्यासोबत आहेत. सुरेश, पालकमंत्री म्हणून अजित पवारांचा बीड दौरा आणि त्यानिमित्तानं काय काय गोष्टी समोर आल्या, काय असं घडलं की अजित पवार भडकले? 6:30 वाजता बरोबर अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक युनिट उद्घाटन होतं. उद्घाटन झाल्यानंतर अजितदादा यांनी कार्डियाक कॅथ लॅब देखील पाहिली आणि पाहत असताना त्याच्यामध्ये ज्या काही कंत्राटदारांनी चुका केल्या होत्या त्या निदर्शनास आणून दिल्या. विशेषतः बारकाईनं पाहत असताना ज्या दरवाजे बनवले होते त्या दरवाजाला खिळे कशा पद्धतीने वेगवेगळे मारले, त्याचबरोबर लाईट फिटिंग करत असताना टचअप भिंतीचं काढलं गेलं नाही, त्याचबरोबर स्वच्छता केली नाही, यावरून चांगलं सुनावलं. त्याचबरोबर कॅथ लॅब युनिटमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना कुठल्या सुविधा मिळायला पाहिजेत, या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं. विशेषतः ज्या कंत्राटदाराने हे काम केलेले त्याला माझ्यासमोर बोलवा, त्याला मला एकदा बोलायचं आहे, त्याचे पैसे दिले नसतील तर त्याच्यावरती सुद्धा अजितदादा यांनी बोललं. आणि विशेषतः अशा पद्धतीने काम करणार असेल तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकतो, अशा पद्धतीने देखील अजितदादा यांनी सुनावलेलं आहे. त्यामुळे सकाळी 6:30 वाजता अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. आज जम्बो दौरा आहे आणि सुरुवातीलाच अशा पद्धतीने चुकीचं काम करणारा जो कंत्राटदार आहे किंवा त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात सुनावल्यामुळे आता या दौऱ्याची चर्चा होते. आज बीडमध्ये जर बघितलं तर अजितदादा यांचा जम्बो दौरा आहे. मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येत आहेत आणि आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्या अनुषंगाने बीडमधील रेल्वेचं देखील उद्घाटन आहे. त्यामुळे सुरुवातीला 6:30 वाजता दौरा सुरू झाला आणि त्यानंतर अधिकारी त्याचबरोबर कंत्राटदाराची कानउघडणी केल्यानं या दौऱ्याची चर्चा होती. सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये, कशा तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे.
त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्टोव, इथं आहे का स्टोव अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलू. ही पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. नाहीतर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. मी जे बघतो बारीक मला हाऊस नाही